की अरे हे काय करतं, कारण मुलांना फ्रेंडशिप्स आर इम्पॉर्टंट आहे, राईट. पेरेंट्सही खूप वेळा सांगतात, "नाही तो चांगला नाहीये, त्याच्याशी बोलू नकोस." आणि हे ते. सो आय ऑल्वेज टेल देम, की तुम्ही न न सांगून काही होणार नाहीये, की हा मुलगा चांगला नाहीये, ही मुलगी त्याला एक्सपिरियन्स करू देत. तुम्हाला काय वाटतंय, की का चांगला नाहीये? हे एक्सप्लेन करा. लेट हिम ओर हर डिसाईड, की अच्छा, आई म्हणते असं आहे का? ओके. मग माझं काय म्हणणं आहे? मी इन्फ्लुअन्स होत नाहीये. मला माहिती आहे तो असं करतो. मी त्याला सांगायचा प्रयत्न करतोय, की तू करू नकोस. पण जसं तू म्हणालास, की तुझं मॅटर आहे ना, मी बघून घेईन. तो माझ्यासाठी असतो तिथे. मग त्याचं बडबड करणं मी इग्नोर करू शकतो. मुलांचं लॉजिक आहे. म्हणजे नवरा बायकोंमधलं नातं का नाजूक होतंय? आई वडील आणि मुलांमधलं नाजूक का नातं का नाजूक होतंय? वी आर नॉट गेटिंग एन आयडिया व्हॉट इज हॅपनिंग. कारण आपण त्या जगाचं ते जग समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत आहे, आय फील. कारण मी जे सांगते ते मी करते. मग तिथून त्या मुलाला विश्वास बसतोय माझ्यावर, किंवा ही सेन्स बोलते, भरपूर गोष्टी काही बोलत नाही. राईट. मग मी ते कसं बोलते, माझा टोन कसा आहे, मी किती डॉमिनंटली त्या गोष्टी सांगते. राईट. कन्व्हिक्शनने सांगणं वेगळं, माझा एक्सपिरियन्स म्हणून सांगणं वेगळं, आणि मी म्हणते ती पूर्व दिशा म्हणून करायचं हे सांगणं वेगळं. याच्यामध्ये फरक आहे. राईट. की हो, माझा एक्सपिरियन्स असं सांगतो की धिस वर्क्स. दॅट डज नॉट मीन सेम थिंग विल वर्क फॉर हर. मग तिचा चॉईस आहे ना, की तिने हे तुझं म्हणणं ग्राह्य धरावं का नाही धरावं. मग तो परत अट्टाहास नको तिथे. म्हणजे गेली 40-50 वर्ष आपण चर्चा करतोय. भारतीय कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होतीये वगैरे, वगैरे. आणि कोणीही त्यावर सिरियसली उठून काम केलेलं नाहीये. मला वाटतं इट्स हाय टाईम की आपण ते हो. म्हणजे आपण इतक्या वाईट कंडिशनला आलो आहोत, की आजी-आजोबा, मुलगा, ते सून समजा आपल्या कन्व्हेन्शनल याच्यात आणि नातवंड याला आपण एकत्र कुटुंब म्हणायला लागलोय. अनफॉर्च्युनेटली आता मला असं वाटतं, की जी मैत्री मला 9वी-10वी मध्ये, इफ यू ऑल्सो कॅन कोरिलेट, की एक स्ट्रॉंग ग्रुप तयार झालेला असायचा 9वी-10वीचा. अँड टचवूड तो ग्रुप अजूनही माझा आहे. कॅन यू बी विदाउट नो फिल्टर झोनमध्ये असाल का? ॲब्सोल्युटली. ह्या मुलांना विचारा तुम्ही आत्ता, डू यू हॅव बेस्ट फ्रेंड्स? ओ येस वी हॅव. अगदी नावं सांगते. कॅन यू ट्रस्ट देम? आहे तुमचा विश्वास? खूप जास्त जजमेंटल आहेत ते एकमेकांबद्दल. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आपण एका अशा काळात जगतोय ज्यात आपण सगळे धावतोय आणि साधनं भरपूर आहेत आजूबाजूला. पैसा कमवण्याच्या अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. आपण आपल्या आपल्या वाटणाऱ्या लोकांच्या सतत संपर्कात आहोत असं वाटतंय. आपण खूप तसे कनेक्टेड आहोत. पण आपण सर्वत्र बघतोय की तणाव वाढत चाललाय, डिप्रेशन वाढत चाललंय. आपण एकमेकांबरोबर आहोत पण तरी एकटे आहोत ही भावना बळावत चालली आहे. आणि हे काही फक्त नवरा बायको, फक्त आई वडील आणि मूल असं होत नाही. हे अक्रॉस ऑल रिलेशनशिप्स व्हायला लागले. मग हे का होतंय? नेमकं नेमकं काय होतंय, का होतंय आणि ते कसं सोडवावं? हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि हे कुणा ज्याला ज्याला अनुभव आहे, ज्यांनी त्याचं टेक्निकल शिक्षण घेतलंय, अशा एक्सपिरियन्स्ड आणि एक्सपर्ट माणसाकडून शिकायला पाहिजे असं वाटलं. आणि म्हणून आपण आज इन मराठी मंथनवर इन्व्हाइट केलंय काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट श्वेता खांडकर यांना. श्वेता, थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू. धन्यवाद. तर श्वेता, आता म्हणालो तसं काय होतंय ना, की म्हणजे मी कॉन्टेंट पण तयार करतो बराच. यू सीन माय रील्स. Correct. तर मला मला इव्होल्युशनरी सायकोलॉजी हा विषय बेसिकली आवडतो. म्हणजे आपण इव्हॉल्व कसे होत गेलो आणि त्यातनं आपण जळणघळण कशी केली, हा माझा आवडीचा विषय म्हणून. आय एम नॉट एन एक्सपर्ट ॲज सच, पण तर मग त्यातून मला जे काही जाणवतं ते मी बोलतो. पण त्यावर ज्या कमेंट्स येतात, कधी कधी मेसेजेस येतात, त्यातनं हे जाणवतंय की खूपच तणाव हा शब्द सुद्धा पुरेसा नाही राहिला यार, की असं नाती पातळ झालीये. का काय होतंय हे नेमकं? डू यू सी इन युअर, तू काउन्सिलिंग पण करतेस खूप लोकांना, तर काय दिसतंय हे? खूप खूप प्रामुख्याने जाणवतंय ऑनेस्टली ओंकार, की नाते आपण जे म्हणतो की नातेसंबंध हे फार सुटत चाललं समवेअर. की आधी आपण पाया होता की नातं हा आपल्या एक कुटुंबाचं एक हे होतं, की आई-बाबांबरोबरचं नातं, आई-बाबांमधलं त्यांचं नातं, की जे बघून आपण वाढतो. कुठेतरी आता मी त्या फील्डमध्ये असल्यामुळे मला असं होतं, की
नवरा बायको म्हणून ते नातं कुठेतरी बदललंय. आय विल नॉट से की दॅट हॅज गॉन टू द वर्स ऑर की आपण त्याला कुठलंही निगेटिव्हिटीचं चांगलं की लेबल वाईट नको म्हणायला देऊ नको. देऊयात. करेक्ट. ते एक वेगळं झालंय. त्याला भरपूर कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आपण ना आता खूप सेल्फ सेंटर्ड झालोय. म्हणजे डू अग्री की इथे मी माझ्या स्वतःचा विचार जास्त करतोय. पहिले इट्स इंडिव्हिज्युअलिझम वर्सेस कलेक्टिव्हिझम, की इथे वी बिफोर मी हे इव्होल्युशनरी सायकोलॉजी प्रमाणे असायला पाहिजे. कारण Yes. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. सो आपण ह्या समाजाचा भाग आहोत आणि समाजाचं देणं लागतं हेही आपल्याला म्हणून ठेवलंय. पण तिथे आत्ता आपण कुठेतरी मागे पडलोय. मी माझा विचार करतो. मला काय आवडतं, माझी मेंटल हेल्थ ही हल्ली इव्हन इफ यू सी जेनझीज मध्ये हे फार आहे. माय मेंटल हेल्थ म्हणजे आत्ता माझे जे माझ्या वयाचे जे बाकीचे इंजिनियर्स आणि माझे स्कूलमेट्स आहेत, दे आर नाव ॲट द लिडिंग रोल अँड दे आर लाईक जेनझीज कमिंग इन आणि नो आय हॅव अन अपॉइंटमेंट टुडे, सो मी लॉग आउट करणार 5 वाजता, काहीही तुमची कुठलीही मीटिंग असू दे. सो हे कुठे चालू आहे आपण? अगेन राईट ऑर रॉंग नाही आहे. कुठेतरी आपण त्याला महत्त्व दिलं नाही आणि आता ते जास्त देत आहेत का? पण त्याचा लाँग टर्ममध्ये इफेक्ट खूप होतोय. आणि अगेन दॅट डोपामिन हा शब्द आपण हल्ली खूप वापरतो की विथ टेक्नॉलॉजी, विथ सोशल मीडिया. मध्ये एका पॉडकास्टमध्ये मी ऐकलेलं की आधी ना आपण, आता मी माझ्या स्कूल फ्रेंडबद्दल म्हटलं तर साईडला बसायची बेस्ट फ्रेंड. माझ्या बिल्डिंगच्या खाली आम्ही बोलायचो. आता तेच व्हॉट्सॲपवर झालंय. तर दॅट मी आज काय खाल्लं हे तिला उद्या सकाळी कळणार आहे. पण आत्ता मी काय खाल्लं हे माझ्या फ्रेंडला लगेचच कळतंय. ही एवढी ती स्पेसमध्ये आपण एकमेकांच्या इन्व्हेड झालेलो आहे की तोही एक फॅक्टर मला वाटतं की सततची अवेलेबिलिटी एकमेकांची, म्हणजे सी देर आर टू एक्स्ट्रीम्स. म्हणजे आपण हे बोलताना खूप टू अँड फ्रो होणार आहे, आपण बॅक अँड फोर्थ जाणार आहोत की इमोशनल अवेलेबल पालकांचं नसणं हेही एक महत्त्वाचा घटक जो आत्ता प्रामुख्याने दिसतोय कुठेतरी. वेन यू टॉक अबाउट जेनझी पेरेंट्स, ते आहेत, ते जास्त इमोशनली इन्व्हॉल्ड आहेत. बट वेन यू टॉक अबाउट मिलेनियल्स पेरेंट्स किंवा जे आपली आधीची ओल्डर जनरेशन आहे, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांना त्यांचे व्याप खूप होते. लाईक नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, त्यांचं जे काही होतं. माझ्याकडे आत्ता अशा भरपूर केसेस आहेत की जो चाइल्डहूड ट्रॉमा कशातनं आलाय, तर आईबाबांचं इमोशनली अवेलेबल नसणं. आणि ते त्याच्यावर आता ते डीलच नाही करू शकत आहे. म्हणजे आत्ता मी त्यांच्या पालकांशी बोलले आणि म्हटलं की नाऊ डू यू अंडरस्टँड की हे कसं झालं? नाऊ की आता जर का मी आई-बाबांशी बोलते आणि आपण हे रिपेअर करूया. आता वेळ गेली आहे सांगतात मला ते. काय सांगते? हो, आता वेळ गेली आहे. आता मला माझी स्पेस हवी आहे. आता मला त्यांची इमोशनल अवेलेबिलिटी आत्ता गरज नाहीये मला. Now A I'm 30 anybody and no I'm a 30 years old telling me this. So there are multiple factors is what I feel. की जे आता आपण म्हटलं की वी वर्सेस मी आणि हे झालं. सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा अतिवापर, त्याच्यामुळे आपण सतत एकमेकांसाठी अवेलेबल असणं, ते एक मेजरली कारण झालं. कारण त्याने माझी स्वतःची अशी स्पेस मिळत नाहीये कदाचित मला. मी हा सतत म्हणजे दोन्ही एकीकडे. दोन्ही आहे. हा, करेक्ट, दोन्ही आहे. आपण थोडं तुकड्या तुकड्याने समजून घेऊया की आता आधी जर नवरा बायकोचं नातं हम्म. सगळं धरलं, हम्म. तू फार छान म्हणालीस आणि आय कम्प्लिटली अग्री विथ इट की चांगलं झालंय वाईट झालंय अशा कप्प्यात न टाकता ते बदललंय असं. करेक्ट. तर सायकोलॉजीच्या कॉन्टेक्स्टमध्ये, आपल्या सिव्हिलायझेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये, आजपर्यंतची विवाह संस्था जी काय होती त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपलं नवरा बायकोचं पारंपरिक नातं जे काय होतं ते आणि आताचं नातं काय फरक दिसतोय? One of the major difference I feel looking around, म्हणजे forget about the psychology also, is the earlier generation stayed in marriage out of compulsion. असं कुठेतरी मला वाटतं. इफ यू लुक अराउंड युअर आई बाबा, आजी आजोबा, कितीतरी गोष्टी होत्या की ज्यांना एकमेकांच्या कम्पॅटेबिलिटी ॲट सच नव्हती. कारण कदाचित तेव्हा तिथे चॉईस नव्हता. राईट. त्याच्यामुळे हा ऑप्शनच त्यांच्याकडे नव्हता की आय कॅन बी आउट ऑफ मॅरेज इफ आय एम अनहॅपी. राईट. Whereas आता I'm talking about extremes. We will talk about the gray area anyway. Whereas the other hand आता असं झालंय की आता हा ऑप्शन इझिली अवेलेबल आहे. सो जर माझी इमोशनल कम्पॅटेबिलिटी मॅच होत नाहीये तर आय कॅन बी आउट ऑफ मॅरेज एनी टाइम. द न्यू जनरेशन, मी आपण आता हल्ली ऐकतो की डिवोर्सचं प्रमाण एवढं वाढलंय. मी समवेर मला वाटतं की त्या पार्टनरकडनं किती अपेक्षा आहेत ना, त्या पार्टनरने एक चांगला पार्टनर व्हावं, ट्रॅव्हल पार्टनर व्हावं,
नेटफ्लिक्सच्या आवडीनिवडी माझ्या सेम व्हाव्यात, राईट. हॉबीज पण मॅच झाल्या पाहिजेत. त्याने पेरेंट म्हणून, त्याने फादर म्हणून किंवा असं मदर म्हणून ते पेरेंटिंग, मी किती अपेक्षा आहेत त्या. आणि आधीचं मला असं वाटतं पेरेंट हे फार ड्युटी बेस्ड होते. इफ यू सी आधीचे आई बाबा की ह्या ड्युटीज आहेत, आधीच्या अगदी काळातले की बाबा बाहेर जाणार, आई घरी असेल, आई स्टार्टेड वर्किंग. पण त्यांच्या ड्युटीज, त्यांच्या बायफर्केशन रेडी होतं. राईट. आई आल्यावर स्वयंपाक करायची अगदी ढोबळमानाने, की तिथे फार कमी असे बाबा होते, आय रिमेंबर, की जे आईला स्वयंपाकात मदत करतील. वेरॅज आता इट्स, वी एक्सपेक्ट की मी जर का कमवते म्हटलं माझ्या पार्टनरने, इट हॅज बिकम मोर इक्वल, विच इज अ गुड थिंग. पण त्याच्याने मला असं वाटतं की ते ड्युटी बेस्ड वर्सेस दॅट रोल बेस्ड, हे कुठेतरी डिफरन्स फार जास्त झालाय त्याच्यामध्ये. आणि महत्वाचं म्हणजे ते इमोशनल कम्पॅटेबिलिटी, ती आता आपण खूप बघतोय की मला हे हवंय इमोशनल कम्पॅटेबिलिटी. आधी म्हणजे मी मध्ये एका सिनियर सिटीजन्सच्या मंडळामध्ये गेलेले होते, असं सेशन घ्यायला म्हणून. आणि मी त्यांना जस्ट विचारलं, वेन वॉज द लास्ट टाइम दॅट यू हॅड सेड आय लव्ह यू टू युअर पार्टनर. गरजच नाही लागली, कधी गरजच नाही लागली. आणि म्हटलं तुम्ही आज जाऊन बोलाल का, काही पण काय. मग एव्हरीबडी वॉज ब्लशिंग की हे काय सांगतेस तू आम्हाला करायला. तर माझा मुद्दा होता की का नाही. आय अंडरस्टँड तुम्ही तुमच्या उभरत्या काळात नाही केलं, ते सोशल स्ट्रक्चरच वेगळं होतं. आता मी माझ्या नवऱ्याला इन अँड आउट म्हणू शकते, अगदीच मी अगदी घरातल्यांसमोर सुद्धा म्हणू शकते. तेवढं ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आलंय. कुठेतरी त्याचा गैरफायदा जास्त होतोय असं मला वाटतं. मी तेच म्हणणार होतो की एकीकडे आपण हे म्हणतोय की आधीची पिढी आउट ऑफ कंपल्शन एकमेकांबरोबर होती, आय लव्ह यू म्हणतही नव्हती. करेक्ट. आणि ते 50-50, 60-60 वर्षांचा संसार यार. आणि आता सगळं आहे, सगळं आहे, सगळं आहे, शेअर होतंय, बोललं जातंय, पण तरी तणाव आहे. परिणाम. कारण कदाचित मी म्हटलं असं होत असेल की एकाच माणसाकडनं खूप जास्त अपेक्षा आहेत. की दॅट्स ओके. इफ आता मला OTTचं नाही आवडत काही, राईट. पण जेव्हा माझ्या नवऱ्याला काही बघायचं OTTवरचं हे, तर मी थोडा वेळ बसू शकते का त्याच्या बाजूला. कॅन आय For जस्ट him. बी देअर फॉर हिम And बिकॉज he ही being लाईक्स like इट. you when you like something. एक्झॅक्टली. हम्म. मग ते होऊ शकतं का नाही. मग आम्हाला माझे ते वाईब्स मॅच झालेच पाहिजेत. की आणि फुटबॉल, मग मीच काय ऍडजस्ट करू आणि मग तो कधी करतच नाही. तर इगो खूप जास्त खाली येतोय त्याच्यामध्ये की मी का करावं. ते अगेन जे आपण म्हटलं मी वर्सेस वी मध्ये, की कितीतरी कपल्स मला असे माहिती आहेत की जिथे माझा पगार, माझा हा पैसा आपलं म्हणून नाहीये. राईट. हल्लीच्या नवीन कपल्समध्ये हे माझं मी कमवते, माझे सेव्हिंग्स, हे सगळं मी बघते. मग ह्याच्यामध्ये नवरा कुठेच नसतो इन्व्हॉल्वमेंट. एवढं इंडिव्हिज्युअलिस्टिक मॅरेज असतं का? माझ्या मते तरी नसावं. की तुम्ही विचारू नका की मी, इफ यू हॅव द नॉलेज, की मला माहिती आहे म्युच्युअल फंड्स कसे चालतात, मी त्या सेक्टरमधली आहे, तुम्ही विचारू नका. इन्फॉर्म करणं की अरे मी इथे इथे असे असे हे केलेले आहेत. हा, आणि म्हणजे पण नाही इश्यूज कसा होऊ शकतो म्हणजे. एक्झॅक्टली. पण हे होतंय हल्लीच्या कपल्समध्ये की नाही, वी डोंट शेअर. नाही माहिती मला आत्ता तिचाही पगार किती येतो आणि त्या पगाराचं काय पगार पण करते. माहिती नाहीये. पगारही माहिती नाही, त्या पगाराचं ती काय करते हेही माहिती नाहीये. आणि का, म्हणजे मुलीही अशा आहेत का सांगू मी, हे माझे पैसे आहेत, मी कसे करावं हे माझा प्रश्न आहे. आणि त्याचे मात्र आपले. हा, त्याचे मात्र आपले, हा तर वेगळाच मुद्दा आहे. पण बेसिकली ते थोडंसं इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच जास्त झालाय. आणि म्हणून ते कुठेतरी इट्स ऑलवेज मी हू इज गेटिंग द मोर इम्पॉर्टन्स. मला स्वतःला जास्त इम्पॉर्टन्स द्यायला लागली ॲज कम्पेअर्ड टू कुटुंब व्यवस्था आणि कुटुंबातले लोक या सगळ्यांमध्ये. हे ना थोडं म्हणजे पॉलिटिकली इनकरेक्ट वाटेल हा प्रश्न, पण माझा हेतू आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हा आहे. पण मुलगी कमवायला लागली, पायावर उभी राहिली, त्यातून तिला स्वातंत्र्य मिळालं, यातून ती समृद्ध झाली, इंडिपेंडंट झाली. आणि मग पुरुषांना, मला हा एक मोठा प्रॉब्लेम वाटतो की मेन आर नॉट कोडेड टू अंडरस्टँड दॅट अ वुमन कॅन बी इंडिपेंडंट. हा कधी कधी नवऱ्यांच्या बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो असं मला वाटतं. ॲट द सेम टाइम मला असंही वाटतं की
मुलींना सुद्धा ते ट्रेनिंग म्हणजे नुकतं स्वातंत्र्य मिळालंय महिलांना, राईट. तर कदाचित अजून आपण ते फ्रेमवर्क तयार केले नाहीयेत. तर यामुळे असं होतंय का की नवरा बायकोंमुळे मध्ये जस्ट बिकॉज तो आय आणि वी चा बॅलन्स होतच नाही आणि म्हणून हे होतंय की तुला थ्रूआउट दिसतं की एक पुरुषाची किंवा स्त्रीची बाजू जास्त चुकतीये? नाही, असं नाही म्हणणार मी. इथे दोन्हीच्या बाजू हे आहेत. प्लस ना त्याला सामाजिक कॉम्पोनंट, सामाजिक घटक जे आपण म्हणतो ना, तेही खूप आहे. म्हणजे दी अदर डे असंच एका क्लायंटच्या बाबतीमध्ये असं झालं, की शी इज प्लॅनिंग टू गेट अ डिव्होर्स नाऊ. का? तर तिला घरातनं रिस्पेक्ट मिळत नाहीये, आदर मिळत नाहीये. बघायला गेलं, तुम्ही म्हणाल फार छोटी गोष्ट आहे ही. पण नाही ना. राईट. की आदर न मिळणं ही खूप मूलभूत गरज आहे. की मला माझ्या घरामध्ये बेसिक हा मान सन्मान हा मिळायलाच हवा ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून. फॉरगेट मी सून आहे, सासू आहे का कोण आहे, प्रश्नच नाही. मिळायला हवं, पण ते मिळत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली तिच्या बाबांसाठी तिला न मिळणारा आदर हा इम्पॉर्टन्सच नाहीये. माझं माझ्या समाजात एक स्थान आहे आणि ते डिवोर्समुळे होईल. आणि आत्ताचे अगेन की द पेरेंट वॉज 55 वगैरे असं. म्हणजे अगदी आपण 70चे आहेत म्हणा की अगदी जुन्या विचारांचे आहेत म्हणा, असं पण नाहीये. पण इथून हा मुद्दा होतोय किंवा आपण एक सामाजिक घटक म्हणून सुद्धा कुठे हे करतो की मला तो मान सन्मान आहे का, तो इथे- मिळतोय का. इथे समाज म्हणून दोन ठिकाणी चुकतोय आपण की एकतर वडिलांनी अशा वेळी मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि समाजाने सुद्धा ते समजून घेणं, की समजून घेणं म्हणल्यापेक्षा समाजाने म्हणायला पाहिजे वडिलांना, अरे असं कसा चुकतोयस तू. ऍट द सेम टाइम ते कुटुंब त्या मुलाचं तेही मान देत नाहीत म्हणजे काय? एक्झॅक्टली. मान देत नाहीत म्हणजे काय? म्हणजे मला असं होतं की हे का? म्हणजे अगदी साधं एक्झाम्पल देते. तर शी सेड इन वन ऑफ द सेशन्स की तिच्या भाच्याच्या बर्थडे पार्टीला तिला जायचं होतं आणि तिला त्याच्यासाठी सुट्टी हवी होती. तिने सुट्टी हा शब्द वापरला आणि मी तिला विचारलं परत, कारण मला हे नाही झेपलं ऑनेस्टली, की म्हटलं सुट्टी म्हणजे काय? मी कामावर ऑफिसमध्ये लीव्ह घेते. मी घरच्या कामांमधून सुट्टी नाही घेऊ शकत. आय कॅन इझिली इन्फॉर्म माय इन लॉज की हो मला जायचंय आणि विषय एंड. नाही, मला तिथे 3 तास मला कामाची सुट्टी मिळाली आणि शी वॉज वर्किंग, शी इज इंडिपेंडेंट. अच्छा, जॉब करतायत आणि जॉब करतायत, घरी आहे, पण घरची सुट्टी तुम्ही जॉबचं टेन्शनच नाही. घरच्या कामांमधून सुट्टी मिळावी म्हणून तिने ते सासूला हे केलं की मला 3 तासांची सुट्टी द्या, मी जाऊन परत येईन. आणि शी इज लाईक मला 10चे 10:15 झाले आणि मी थरथरत होते. एज्युकेटेड, इंडिपेंडेंट गर्ल. किती समाज म्हणून आपण म्हणतोय पुढे पुढे जातो. आणि हे मुंबई पुणे म्हणजे अगदीच. आणि ह्याच्यामध्ये अजून पुढे जाऊन मी सांगते, फॉरगेट अबाउट सासू सासरे, नवरा म्हणून त्याने काहीच केलं नाही. नाही, नवरा म्हणून तू काहीतरी बोलू शकतोस ना. प्रश्न. एक्झॅक्टली. मग इथे माझा मुद्दा आहे की मग तुम्ही काय, मग तुम्ही फक्त आई बाबाच्या छताखालीच राहणार का? की मी म्हणत नाही की अगेन 2 एक्स्ट्रीम्स नाही, आपण बायकोचं हे नाही म्हणत आहोत. इंडिव्हिज्युअली तुम्ही स्वतःला आदर, जे आपण बेसिक म्हटलं, एक ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून ती नाही जाऊ शकत. तिच्या किती किती साधी गोष्ट आहे ही. हा, म्हणजे मला तर आय कॅन इव्हन अंडरस्टँड की एक्झॅक्टली. इट्स स्टक विथ मी की अरे हे आपण कुठे जातोय. आणि म्हणून मी तिला फायनली विचारलं पण की हा एक कल्चरचा भाग आहे का तुमच्या, की ते म्हणते नाही, असं काही नाहीये, पण माझ्या घरात हा आहे रूल. म्हणजे आपण नियम ठरवतोय मोठ्या माणसांसाठी की तुम्ही 3 तास जायचं असेल तर तुम्हाला हे घ्यावं लागेल म्हणून. मग वेअर आर वी गोईंग? मग इथे हाऊ डू यू एक्सपेक्ट की तिने तो संसार पुढे तसाच आणि मग आपण काय आय आणि वी म्हणणार? म्हणजे तिला हे वीचा फिलिंग येणारच कशी? तिला आपलं घर हे वाटेलच कसं, जेव्हा सासू वाटते की नाही हे माझ्या घरात हे असं आणि असंच झालं पाहिजे, मग तिला ते आपलं घर वाटेल कसं. म्हणजे जेव्हा आम्ही काही वेळेला येतात प्री मॅरिटल काउन्सिलिंगच्या केसेस, तेव्हा पण आम्ही सांगतो की आपलं घर प्रत्येक वेळेला ते माझं घर त्यांचं घर असं रिफर न करता कॅन यू रिफर ॲज आपलं घर लेटर. तर इथून सुरुवात होते. पण आपलं घर म्हणायला त्या घरातल्या माणसांनी सुद्धा ती स्पेस द्यायला हवी ना. इथे आपलं घर आहे, आपलं घर वाटावं यासाठी आपण काय करतो. नाही, खूप वेळा असं होतं की मुलींना ॲडजस्टमेंट करावी लागते असं सगळे म्हणतात जेव्हा लग्न होतं तेव्हा.
माझं म्हणणं आहे मुलांच्याही घरात तेवढीच ॲडजस्टमेंट करावी लागते. एक नवीन व्यक्ती तुमच्या घरी येणार आहे, तिचं रुटीन घेऊन, तिच्या व्हॅल्यूज घेऊन ते तुम्हाला अकोमोडेट करायचं आहे. तिने तिच्या पद्धतीने एखाद दिवशी आमटी केली, काय बिघडलं? इथून अगदी साधं होतं, पण हे रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत ना या, की इथे आपल्या दोघींचं किचन आहे. इथे मग सासू आणि सून म्हणून एक करू शकतात का? ॲडॅप्ट करणं वेगळं आणि तू तुझ्या पद्धतीने कर, मी माझ्या पद्धतीने करते. हे एवढं सोपं आहे. कारण कितीही आपण म्हटलं ते प्रत्येकाचं एक जसं कोसाकोसावर लँग्वेज बदलते, भाषा बदलते, बोलीभाषा, तशी आपली खाद्यसंस्कृती सुद्धा बदलते. म्हणजे अगदी बेसिक इश्यूज आहेत रे ओंकार, पण ह्या गोष्टींमुळे मी बघितलेत की याच्यामध्ये काउन्सिलिंग जेव्हा मी करते तेव्हा त्याच्यामुळे वाद होता. आणि तेव्हा कुठेतरी अपसेट होते मी, की आपण फार मोठ्या-मोठ्या गोष्टी करतोय समाजाच्या. ह्या बेसिक गोष्टींसाठी आपण अजून झगडतोय. पूर्वी मला काय वाटतं ना, की हे इश्यूज काही नवीन नाही. अगदी. सासू-सून, अगदीच. सुनेला मान न मिळणं, Correct. नवऱ्याची कात्री होणं, हे Correct. सगळं. करेक्ट. पण पूर्वी हे डिफ्यूज व्हायचं वेगवेगळ्या प्रकारे. कोणीतरी येणं जाणं आहे, कोणीतरी तो त्या सुनेला तो लहाना दीर असेल आधाराचा, असं असं काहीतरी होऊन ते व्हायचं. आता ते होत नाहीये. त्याचा थेट इम्पॅक्ट डिव्होर्सेसवर होतोय असं वाटतं. वाटतं. असं लार्ज स्पेक्ट्रमला बघितलं ना आपण, तर माणूस हल्ली खूप लोनलीनेस, एकाकी बनत चाललाय खूप वाटतं. आणि म्हणजे अगदी टीनेजर्स आता म्हणतात, आय फील व्हेरी लोनली. टीनेजर्स. हो. म्हणजे असं मला होतं किंवा ते तर अगदी लूजली ह्या टर्म्स यूज करतात ऑनेस्टली. ही त्यांना लोनलीनेस म्हणजे काय अजून माहितीच हो. नाहीये. एक्झॅक्टली. पण देर आर म्हणजे ऑब्व्हियस की जेव्हा असतील. ह्याला काउन्सिलिंग मध्ये येतात तेव्हाही असं होतं की आहेत, मला सगळे आहेत. मला नवरा आहे, मला आई-बाबा आहेत, सासू-सासरे आहेत, सगळे आहेत. पण नोबडी अंडरस्टँड्स मी, की मला काय हवंय. मी आता ह्याच केसमध्ये आपण जेव्हा बघितलं की दे आर देअर. पण मला काय हवंय त्या घरामध्ये मी बोलू शकते का? नाही बोलू शकत. आई-बाबाने सगळ्यांना काय वाटतं, हे काय ह्या इज अ पार्ट ऑफ युअर मॅरेज. जा आणि संसार कर. ना इथे सगळे आहेत, पण तरी कोणी नाहीये माझ्याबरोबर. हा असा फॅक्टर खूप आहे आणि म्हणजे त्याला आपण जर का कनेक्ट केलं आपल्या मैत्री आणि हा सोशल सपोर्टशी, राईट? अनफॉर्च्युनेटली आता मला असं वाटतं, की जी मैत्री मला 9वी-10वीमध्ये म्हणजे इफ यू ऑल्सो कॅन कोरिलेट की एक स्ट्रॉंग ग्रुप तयार झालेला असायचा 9वी-10वीचा अँड टचवूड तो ग्रुप अजूनही माझा आहे. कॅन यू बी विदाऊट नो फिल्टर झोनमध्ये असाल का? ॲब्सोल्युटली. ह्या मुलांना विचारा तुम्ही आत्ता, डू यू हॅव बेस्ट फ्रेंड्स? ओ येस वी हॅव. अगदी नावं सांगते. कॅन यू ट्रस्ट देम? आहे तुमचा विश्वास? खूप जास्त जजमेंटल आहेत ते एकमेकांबद्दल. खूप जास्त. आणि त्याच्यामुळे मैत्री कुठेतरी ते जे स्ट्रॉंग नातं ना, की तू काही पण बोलते म्हणजे ही आपली एक नो फिल्टर झोन आहे. मी नाही तुला जज करत आहे. तू काहीही बोललास तरी. तो बेसच राहिला नाहीये. की मला एखादी गोष्ट वेगळी वाटली, तर मी जाऊन कोणाशी बोलू शकतो का? तर इथे मला वाटतं, की मोस्ट ऑफ द टाईम्स नाही बोलू शकत आहे. मग हे आपण फॅमिलीबद्दल बोललो, नवरा बायको सासू वगैरे, मैत्रीचं नातं पण पातळ होत जाते. पातळ होत जाते. हायपर कनेक्टिव्हिटीमुळे होते असं. असेल. हायपर कनेक्टिव्हिटी इज वन ऑफ द कॉन्ट्रिब्युटरी फॅक्टर्स आय वुड से. किंवा सेकंड कुड बी अनअवेलेबिलिटी राईट ना. की आता आपण 3 टप्पे आपण बघितले, की ह्या जेनझीजना खूप जास्त अवेलेबल आहेत, की म्हणजे मी खाल्लं प्यायलं सगळं ते सांगतात राईट. पण ते स्ट्रॉंग फॅक्टर नाहीये, की तुम्ही कसाही आहे माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला मी आहे तशी ॲक्सेप्ट करू शकते. फॉर एक्झाम्पल आय टेल यू, वन ऑफ माय फ्रेंड्स, सो माझी लँग्वेज वॉज ऑलवेज अ स्ट्रॉंग फॅक्टर. एका माझ्या फ्रेंडचा इंग्लिश इज नॉट अ व्हेरी स्ट्रॉंग फॅक्टर. शी इज अ अमेझिंग आर्टिस्ट. ऑनेस्टली माझ्या आधीची श्वेता खूप जज करायची. अरे एवढं बेसिकमध्ये इंग्लिश करता येत नाहीये. ट्रान्सलेट हे बोलता येत नाहीये. आताची श्वेता नाही यार, म्हणजे इट्स अ स्किल बेस्ड. प्रत्येकाचे स्किल्स वेगळे आहेत. तिच्यासारखी आर्ट करता येते का तुला? नाही येत. पण हा जो मॅच्युरिटी आहे ना थॉटमधली, ती कुठेतरी मला दिसत नाही आणि हे मला कळलं माझ्या स्कूल लाईफमध्येच कळलेलं मला, की हे आपल्याला बदलायला हवंय. आय कांट बी जजमेंटल. पण मग ही मॅच्युरिटी कुठेतरी दिसत नाहीये. ही एक मिसप्रोनाउन्सिएशन झालं, की झालं. सगळ्या अख्ख्या क्लासला मग ते ट्रोलिंग होतं.
सायबर बुलिंग पण हे हे होतं. आपल्या लहानपणी पण व्हायचं ना. अगदीच व्हायचं. म्हणजे पण आता ते धरून ठेवतात ना. फ्रस्ट्रेशन टॉलरन्स हा एवढा कमी झालाय. म्हणजे बुलिंग हॅज बीन म्हणजे मी पार्ट ऑफ शाळेमध्ये इट. अगदी, बापरे मी अगदी. भयंकर बुली झालेलो Correct. आहे. जजमेंटल असणं, टोमणे मारले जाणं वगैरे हे सगळं आपण म्हणजे सगळ्यांनी सहन केलंय ना. पण आता हे एवढं का हर्ट होतंय मग? कुठेतरी रेझिलियन्स कमी झालाय. जी सहनशक्ती आहे ना, ती कमी झाली. का? पेरेंटिंग वन ऑफ द फॅक्टर्स. म्हणजे आय नो की तूही याच्यावर इनफ बोललेला आहेस, राईट? पण आपण आत्ता मुलांना की काही लागलं किंवा काही झालं तर आपण काय करतो? हाऊ डू वी रिॲक्ट? अगदी 10 लोक त्याच्या Over जवळ protective. जमतील. एक्झॅक्टली. काय गरज आहे? माझा मुलगा आत्ता सायकल चालवायला शिकतोय. तो पहिल्या दिवशी त्याने सायकल पाडली. मी नाही रिॲक्ट केलं. अरे मी नाही का पाडल्या सायकल? मी विचार करते वर्स्ट काय होईल? आत्ता माझे 5,000 जातील. पण तो सायकल शिकणार आहे ना. त्याने ढोपर फोडले. मीही फोडलेले आहेत. मग का आपण जास्त हायपर व्हिजिलंट होतोय की अरे बापरे त्याला जमेल का? त्याला हे होईल का? नाही. मग हेच अर्थात म्हणजे मी जे एक्झाम्पल्स देते ते फार रिलेटेड आहेत किंवा अगदी डे टू डे लाईफमधले आहेत. पण वेन यू टॉक अबाउट इट एज अ लार्जर स्केल, तिथे मी माझ्या मुलाला काय शिकवते? तर रेझिलियन्स. की पटकन आला, आई सायकल पडली. हो ठीक आहे. उठ आणि चालवायला लाग. आय डिड नॉट मेक एन इश्यू आउट ऑफ इट. इथेच ते मुलाला कळलं ना की दॅट इज ओके. मी अशानेच सायकल शिकणार आहे. अदरवाईज काय आय हॅव सीन पीपल रिॲक्टिंग. अरे बापरे कुठे लागलं का? बघू बरं, पॅन्टवर कर, हे कर. काही गरज नाहीये. मग इथेच ते मुलाला कळतं की अच्छा म्हणजे मी काहीतरी एक डेलिकेट वस्तू आहे आणि हे लोक सगळे मला फार प्रोटेक्ट करायला आहे. मग थोडंसं काही झालं की ही मुलं पटकन रिॲक्ट करतात. आत्ता आपण परवाची एक केस बघितली न्यूजमध्ये की स्विमर होता तो. त्याने फोन आणला त्याच्यामध्ये प्रिन्सिपलने त्याला सांगितलं, रस्टिगेट केलं अँड देन ही कमिटेड अ सुसाईड. वाचला, राईट? एवढा फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कधी झालाय? कारण मनासारखं न होणं मनासारखं न होणं. एक्झॅक्ट नाही. हे ऐकलंच नाहीये त्यांनी. नाही मिळणार. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमुळे हे बदल घडत चाललेत, राईट? प्लस त्यांना मिळणारे इन्स्टंट रिवॉर्ड्स डोपामिनमुळे, मुळे जेव्हा आपण फोनमध्ये म्हणतो, स्नॅपचॅटवर, इंस्टाग्रामवर सतत आहे ते. तर ते खूप ॲडेड फॅक्टरही होतोय त्याचा. म्हणजे एक Snapchat तर यार आय डोंट अंडरस्टँड स्नॅपचॅट. का मी ट्रेनच्या फाटकात लटकून जातो त्याचा फोटो मी 100 मित्रांना का पाठवायचा आहे? का पाठवायचं? पण त्यांच्यामध्ये ती फार क्रेज आहे कारण इन्स्टंट मिळतं ना. इन्स्टंट रिवॉर्ड मिळतोय मला तिथे. तेव्हा ते बुलिंगचं तू म्हणाली ना तर मला एकदम ते लक्षात आलं की म्हणजे माझ्या लहानपणी जर माझं म्हणजे आम्ही 8-10 मित्र खेळतोय आणि आमच्यात काही आपसात भांडण झालं तर कोणी पेरेंटमध्ये पडत नव्हता. ते आम्ही Absolutely. आपसात सॉर्ट करायचो. आता पेरेंट्समध्ये जुंपते लगेच. आणि मग तसं होणार असेल तर मग जर म्हणजे माझ्या मित्राबरोबर झालेलं माझं भांडण त्यात प्रोटेक्ट करायला माझी आई माझे बाबा येतात हे कळलं. मग शाळेत जर मी बुली झालो तिथे कोणी नाही प्रोटेक्ट करायला. आणि त्याच्याने मुलांना कळतच नाही की मी वागायचं कसं. की सतत जर का आईबाबांनी त्यांच्याप्रमाणे करत गेलं, मी म्हणतो ना म्हणून तू हे कर, ते करत गेलो तर मग मुलांना कळणारच नाहीये की मी खड्ड्यात पडू. म्हणजे खड्ड्यात तो पडणारच नाहीये ना. कारण आई बाबा सतत त्याचा हात धरून आहेत की तो खड्ड्यात पडूच नाहीये म्हणून. मग पडला की मग आईबाबांशिवाय पडला तर काय होणार आहे? मग हे असं होतं. जगात तर खड्डे आहेत. खूप जास्त आहेत. पावलोपावली खड्डे आहेत त्यांच्या सगळे. आणि आत्ता तर म्हणजे इफ यू आस्क मी, हे जेनझीजचे चॅलेंजेसच खूप वेगळे आहेत. आपण खूप वेळा त्यांना ब्लेम करतो. नाही पण नाही. दे आर विक्टिम्स. एक्झॅक्टली. म्हणजे चालता बोलता तुम्ही ट्रोल होता यार. कसं कसं घेऊ? म्हणजे मी नाही सहन करू शकत त्यावेळेला. इफ आय इमॅजिन की अगेन 8वी 9वी 10वी मध्ये जेव्हा आपल्याला बॉडी इमेज इश्यूज असतात तिथेच लोक आपल्याला त्याच्यावर टोकतायत सतत आणि आपल्याला कोणी नाहीये सपोर्ट करायला. म्हणजे वेन आय आस्क देम की तुझा बेस्ट फ्रेंड कुठे होता? मग त्याने नाही प्रोटेक्ट केलं तुला किंवा त्याने नाही तुला हे केलं? नाही ना, त्याने पण मला चिडवायला सुरुवात केली त्यांच्याच बरोबर. मग मला आठवतं की माझे बेस्ट फ्रेंड्स होते की बरोबर. प्रत्येक वेळेला नाही चिडवायचे ते. अरे भाई मी तुझा भांडण आहे तुझा मी बघतो. दिस इज हाऊ वी यूज्ड टू. एक्झॅक्टली. आणि मग एकत्र असताना चिडवा चिडवी इज ऑलवेज अ पार्ट ऑफ फ्रेंडशिप. म्हणजे आय एंड अप टेलिंग देम एव्हरी टाइम की टीझिंग इज नॉट अ कन्सर्न. चिडवा, राईट? आम्हीही चिडवलंय. बुलिंग इज अ कन्सर्न. की सतत एखाद्याला टोमणे मारत राहणं
आवडत नाहीये. आणि त्याला कळतंय की त्याला तो रिॲक्ट करणार आहे आता आणि आवडत नाहीये. सो कमिंग बॅक टू द क्वेश्चन, आय थिंक दॅट लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स इज वन ऑफ द मेजर थिंग्स. म्हणजे आपण मैत्रीपासनं त्याच्या आपण खूप बोलत गेलो, बट कमिंग बॅक टू इट की तो इमोशनल सपोर्ट कुठेतरी हरवत चाललाय. आणि इफ यू आस्क मी, वी वर टॉकिंग अबाउट टीनेजर्स, आय रिमेंबर, आणि तिथून आपण ह्या बुलिंग आणि याच्यापर्यंत गेलो. वेन यू कम बॅक टू आवर एज, की ह्या ह्याच्यामध्ये आय फील पर्सनली की माझे फ्रेंड्स आहेत जे सिग्निफिकंट आहेत, ते माझ्याबरोबर आहेत. मी त्यांना कधीही कॉल करून बोलू शकते. दॅट्स लाईक अ नो फिल्टर झोन. फिजिकल प्रॉक्सिमिटी जी होती ना, की माझे फ्रेंड्स सतत माझ्याबरोबर होते 10th पर्यंत, ज्या हायफायमध्ये ती मजा होती भेटल्यावर, ती मी खूप मिस करते. म्हणजे आम्ही प्रत्येक शनिवारी कट्ट्यावर भेटायचो. आमचा कट्टा होता की जिथे की कट्ट्यावर काय टाइमपास होतो ते करायचो. कॉलेजपर्यंत आम्ही स्कूल फ्रेंड्स असे, शनिवार नाही काहीही झालं तरी शनिवार संध्याकाळ आपण तिथे भेटायचं आणि गप्पा मारायच्या. समोरासमोरचं बोलणं हे खूप मिस झालंय असं मला वाटतं. मग तिथे तुम्ही व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल पण जागा नाही भरून काढू शकत त्या फिजिकल प्रॉक्सिमिटीची. मी कितीही माझ्या फ्रेंडला फोन केला तरी त्याचं किंवा तिचं समोर असणं आणि मला रडायला आलं की पटकन हक करणं, हे नाही ना रिप्लेस होऊ शकत कशाने. दॅट ह्युमन टच इज समवेअर इज गेटिंग मिस्ड. आणि म्हणून मला वाटतं की थोडंसं ते लाईनिंग पाहतं तिथे. कारण ह्या मुलांना माझी बॅचमेट रडते, क्लासमेट रडते, ह्याचा फरक नाही पडत. तिकडे जाऊन ते लॉंग पॅरेग्राफ लिहिते, पण तिथे जाऊन तिला द्या, आधार द्या, हे नाही कळत. अरे मैत्री जाऊ दे, पेरेंट्सना कळत नाही अवघड. ती माझी मुलगी रडते ढसा बाजूला बसून. आय अंडरस्टँड की तुमच्या दोघींमध्ये खूप भांडण झालं, हे झालं, तर मी सांगतेय समोर बसून, मुलीला न कळता, न खुणेने, की कॅन यू जस्ट हग हर अँड पॅसिफाय हर. नाही, ती आई अशी झाली, मी उठून तिला शांत केलं, मला नाही बघवलं. ममत्व यार, एक्झॅक्टली. मग कुठे गेलंय ते अफेक्शन, कुठे गेलंय की मग तिथे माझा इगो महत्वाचा आला. आता मला ऐकून मला कसं तरी झालं, तर ते तर एक्झॅक्टली, की माझा इगो तिथे महत्वाचा आला ना, कारण देयर वॉज ऑब्व्हियसली टिप्स बिटवीन देम. अर्थात पण त्यासाठी सुद्धा, अरे पण मुलगी रडतीये, तिला तू नंतर शिकव ना. मी म्हणतच नाही की ती रडते म्हटल्यावर तू म्हणतेस ते बरोबर म्हण. तिला आता शांत करणं, की बाबा इररेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर द टिप्स आर, आय एम स्टिल विथ यू. हे ह्युमन टचचं हे आहे ना, तेच आपण मिस करतोय कुठेतरी. हा म्हणजे हे इतकं कॉम्प्लेक्स आहे की आता काउन्सिलिंग सेशन मध्ये ती मुलगी रडत होती आणि आई, हा एक भाग झाला. पण मी तुला रागवलोय खूप, मी तुला शिक्षा केली म्हणून तू रडतोय, त्यामुळे तू जी कृती केली त्यावर मी रागवलेलोच आहे. पण तू रडत असतानाही मी तुला थोड्या वेळाने शांत करणार आहे. हा बॅलन्स अगदीच. आणि तो व्हायला हवा पेरेंटकडे. कारण काही वेळेला अगेन एक्स्ट्रीम्स होतात, ओरडतात. अगदी काल मी हॉस्पिटलमध्ये गेलेले, तो 3 वर्षाचा मुलगा. हाऊ विल यू एक्सपेक्ट की तो एका जागी बसेल? नाही बसणार ना. हॅव यू कॅरीड एनिथिंग? त्याचं फेवरेट टॉय कॅरी केलं, त्याची पार्टी कॅरी केली, त्याचं बुक कॅरी केलं? काही नाही. अल्टिमेटम इज फोन. दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण तो मुलगा ह्या मूव्ह करतोय, त्याला हॉस्पिटलचं सेटिंग आहे, आय एम सपोज टू बी सायलेंट, हे सांगायला हवं ना. सांगायला हवं. बरं कसं सांगाल तुम्ही? घरी गेल्यावर तुला मारते बघ. अरे त्याला सांगा, हे हॉस्पिटल आहे, इथे लोकांना बरं नसतं, आपण हळू बोलावं. अरे कळतं मुलांना, बेसिक आपण शिकवा, मुलांना कळतं. पण नाही, तिने त्याला तेच शिकवलं, तो मुलगा अजून ओरडायला लागला, कारण तिने झपाटा मारला खाली. म्हणजे राग आल्यावर तो राग तुम्ही कसा सांगताय, आणि बरोबर राग का येतोय, कसा व्यक्त करताय तुम्ही, तेच होतं की तुम्ही शिव्या देऊन आणि हे करून राग व्यक्त करता, आणि मग तुम्ही काउन्सिलरकडे येता की हा ना शिव्या द्यायला शिकलाय. मग मुलं येऊन सांगतात रे खरं, मैम आपको पता है कहाँ से सीखा? इन्होंने मुझे दिया गाली, 3 साल से दे रहे गाली. और लिटरली त्याने त्या ह्याची हे करून, म्हणजे अशा साध्या पण गाली नाही, प्रॉपर वर्ड्स. अँड देन यू एक्सपेक्ट की मुलं व्यवस्थितच बोलतील. अँड कमिंग बॅक टू वेन यू सेड की राग आला की हो तू रागवलायस, त्याला 2 मिनिटं जे आहे ते कळलेलं आहे, आय कॅन स्टील टेक दॅट चाइल्ड. कारण त्याला कळलंय, तो रडतोय ना, पण तुला कळलं मी तुझ्यावर रागवलेलंच आहे, ॲज यू सेड, जे तू केलंयस त्याच्यासाठी, म्हणून तू चुकीचा होत नाहीस. म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होत नाही. अगदीच नाही.
मोस्ट ऑफ द पेरेंट्स डू दॅट. यू आर नॉट अ गुड बॉय, यू आर नॉट अ गुड गर्ल. अगदी कॉमन आहे, बी अ गुड बॉय. व्हॉट इज अ गुड बॉय? म्हणजे आम्ही अगदी साध्या ह्याच्यामध्ये आम्ही गुड जॉब हे अगदी फार पहिल्या आम्हाला शिकवलेलं आहे की टॉक अबाउट द बिहेवियर, Not तुझं your person. चुकलंय, तू तुझं ते चूक वागणं नाहीयेस. चुकलंय. तू चुकीचा नाहीयेस ना त्याच्यामध्ये. मला ना आता तू हे बोलत असताना मला प्रसंग आठवला लहानपणचा. मी काहीतरी हट्ट धरला होता बाबांकडे आणि बाबा नाही म्हणाले होते मला. ते इट वॉज अन ऑन गोईंग प्रोसेस. माझा तो हट्ट कायम होता. आणि एक खूप अशी मोठी औषधाची खूप महागडी बाटली होती ती माझ्याकडून पडली आणि फुटली. तर आता इंडिपेंडंट इव्हेंट्स आहेत हा. करेक्ट. पण तर ती आता अख्खी चुकून पडली, चुकून फुटली. त्यामुळे काय बाबा काही मला रागवले नाही. पण त्यानंतर मी जेव्हा परत त्या माझ्या हट्टाचा विषय काढला, बाबा म्हणाले, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्ट वर्ड्स, पण ही वॉज लाईक, तुला जाणीव आहे ना तुझ्या हातून एक गुन्हा घडलाय आज आणि तू हट्ट करतोयस. तर I was like, अरे मला काही लाजच वाटत नाही यार, असं एवढं घडलंय माझ्याकडून. आणि तर त्यांना काही राबावं लागलं नाही, मारावं लागलं नाही, काही नाही. पण हे पेरेंटिंग अवघड आहे ग. खूप. म्हणजे मला आज जे जाणवतं ना की स्वतःचा पारा चढू न देता त्या मुलाचे इमोशन्स जपायचे आहेत, त्याच्या मनावर ओरखडे उमटू द्यायचे नाहीयेत आणि ते चुकीची जाणीव पण करून द्यायची. आधी हे होऊन जायचं यार. होऊन जायचं. आय थिंक आपण म्हणू तसं की पेरेंट्सची, नाही तर माझे आई बाबा 24 तास सकाळचे 8 ते 8 12 तास बाहेर असायचे. बट आय रिमेंबर जे 8 ते 10 हे जे 2 तास होते ते वी हॅड आवर फॅमिली टाईम. अगेन सोशल एक्सपोजर, सोशल मीडिया अगदीच काही नव्हतं. टीव्ही बेसिक, तोही अर्धा तास. एक जेवण व्हायचं, गप्पा मारायच्या, झोपायचं. मग ह्याच्यामध्ये कुठेच असं वाटलं नाही ते 12 तास बाहेर असताना सुद्धा की ते माझ्यासाठी नाही आहेत इमोशनली अवेलेबल. ते होते. कधीही काही झालं की आपण पटकन सांगू शकत होतो. राईट. सो ते होते. पण आता कुठेतरी असं झालंय की ते अगेन 2 एक्स्ट्रीम्स आहेत की एकतर ते दे आर सुपर इग्नोरंट. की मी पैसा दिला ना, मी त्याला चांगला इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलं, मी त्याला ट्युशन्सला टाकलं, माझं काम संपलं. आता सगळं काम ते शाळेचं. म्हणजे पेरेंट्स जर आम्हाला सांगतात की हा आमचं ऐकत नाही. असं कसं? म्हणजे तुमची ती अथॉरिटी, थोडीशी अथॉरिटी पाहिजे ना. प्रत्येक वेळेला कसं फ्रीडम द्याल तुम्ही? की ऐकत नाही हे मुलासमोर सांगताय तुम्ही. अरे वा, म्हणजे मुलाला तर कळतच आहे की आई बाबा म्हणून की हरले माझे बाबा. हरलेच. एक्झॅक्टली. ऐकत नाही हे कसं होतं? ते कुठेतरी आपल्याला ती फर्मनेस पेरेंट्स मिस करतायत आणि इमोशनल कनेक्ट मिस करतायत. आय फील ते आय ऑलवेज फील की कनेक्शन बिफोर करेक्शन. तर तुम्हाला करेक्ट करायचं ना त्याचं वागणं, कनेक्ट व्हा ना मुलांशी, मग करेक्ट करा. पण तो इमोशनल कनेक्ट नाही आहे. मैत्रीच्या बाबतीत ना तू जेव्हा ते म्हणत होतीस की आपले लहानपणचे मित्र आपल्याला अजून आहे. आजकालच्या शाळांमध्ये एक नवीन ट्रेंड काय ना, दरवर्षी डिव्हिजन बदलतं. मी मेल केलाय माझ्या की तुम्ही त्याची कशी होणार दोस्ती यार. आय नो. म्हणजे 1ली ते 10वी एका बेंचवर एका वर्गात, एक्झॅक्टली. हाऊ इज ही गोइंग टू. तर मला उत्तर हे आलं की दे शुड जेल विथ एव्हरीबडी. अरे पण डीप मिनिंगफुल रिलेशनशिप कैसा बनेगा ऐसे? सगळेच मित्र आहेत पण घट्ट मित्र कोणीच नाही, असं कसं चालणार आहे? आणि हे होतं. असंच होणार ना. हे होतं आणि तिथून ते थोडासा आयडेंटिटी क्रायसिस वगैरे जे होतं ना टीनेजमध्ये, हे खूप होतात त्याच्यामुळे. आत्ता माझ्या शाळेमध्ये पण काही वेळेला की 10वीला त्यांनी चेंज केलं बेस्ड ऑन मार्क्स. आणि ते वर लाईक 10वीचं वर्ष अँड दे वर सो क्लूलेस की आता आम्ही कोणाशी बोलू. मी कसं आहे, माझे फ्रेंड्स तिकडे गेले. मग लिटरली मला काही जणांनी सांगितलं की आता ना आम्ही अभ्यास नाही करणार आहे, कारण आम्हाला कळलंय बहुतेक सेम 1 नंतर परत चेंज करणार. सो आम्ही अभ्यास नाही करणार, म्हणजे आम्ही एकत्र येऊ. बापरे. मग तुम्ही तुमची सिस्टीम म्हणून हरली आहे ना कुठेतरी, की अरे हे काय करतं. कारण मुलांना फ्रेंडशिप्स आर इम्पॉर्टंट आहे. राईट. पेरेंट्सही खूप वेळा सांगतात, नाही तो चांगला नाहीये, त्याच्याशी बोलू नकोस आणि हे ते. सो आय ऑलवेज टेल देम की तुम्ही न सांगून काही होणार नाहीये की हा मुलगा चांगला नाहीये, मुलगी. त्याला एक्सपिरियन्स करू देत. तुम्हाला काय वाटतंय की का चांगला नाहीये हे एक्सप्लेन करा. लेट हिम और हर डिसाईड की अच्छा आई म्हणते असं आहे का, ओके, मग माझं काय म्हणणं आहे. मी इन्फ्लुएन्स होत नाहीये, मला माहिती आहे तो असं करतो, मी त्याला सांगायचा प्रयत्न करतोय की तू करू नकोस. पण जसं तू म्हणालास की तुझं मॅटर आहे ना, मी बघून घेईन. तो माझ्यासाठी असतो तिथे. मग त्याचं बडबड करणं मी इग्नोर करू शकतो. मुलांचं लॉजिक आहे, ते कधी समजून घेतलं नाही. सो ते लॉजिक आणि आहे रे मुलांना लॉजिक. तुम्ही त्यांना प्रत्येक त्यांच्या बिहेवियर मागे लॉजिक आहे. फक्त त्यांचा तो पॅटर्न होऊन द्यायचा नाही आपल्याला. राईट. की हे असंच केलं
की तुम्हाला मिळतं. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला रिॲक्टच कराल स्ट्रॉंगली. का? तर मला माझं पॉवर दाखवायची. मग हे नका करू. देर आर डिफरंट वेज की आपण ज्याने पॉवर एस्टॅब्लिश करू शकतो. राईट? कारण एक तो फिट इन वाला फंडा खूप असतो मुलांमध्ये, आता टीनेजर्समध्ये स्पेशली. मग तो एक विषय होतो की मला आवडत नाही आहे हे सगळं करणं, पण मला माझ्या फ्रेंड्सबरोबर राहायचं आहे. म्हटलं मला हे करावं लागतं. राईट? अगेन हे चॅलेंज आहे त्या मुलांना. हे होतंय. मग आधी मी नाही गेले एखाद्या गोष्टीला तर चालायचं, पण आता ही मुलं मग जज करणार. मला तो फोमो होतो. तर ह्या सगळ्याशी आणि आई-बाबा ना अनफॉर्च्युनेटली हे समजूनच घेत नाहीयेत, की ह्या सगळ्या गोष्टी होतायत. ह्याच्यात काय महत्वाचं? ह्याच्यात काय एवढं? नाही हो, त्यांच्यासाठी खूप आहे ते. त्या वयाला खूप आहे. ॲडल्ट लेन्समधनं बघाल तर काही नाहीये. पण तो टीनेजमध्ये आहे ना, तिथे बघा. मग ती जनरेशन गॅप तशीच राहणार. कारण तुम्ही त्याच्या वयाचं होऊन बोलत नाहीये. तुम्ही नेहमी त्या तुमच्या ॲडल्ट लेन्समधनं बघताय. आणि ते कंटिन्यू होईल. मग त्याचं लग्न आल्यावर तो तेच, त्याला मूल झाल्यावर तेच, तो फरक कायम राहील. एक्झॅक्टली. ते खूप अडोलसन्स बघ, यू मस्ट हॅव वॉच्ड राईट? अडोलसन्समध्ये हो. म्हणजे मला प्रेक्षकांना माहिती नसेल तर एक खूप सुंदर वेबसिरीज आहे 4 भागांची. मी बाकी काही सांगत नाही, पण इफ यू आर अ पेरेंट अगदीच. मस्ट वॉच. अगदीच. त्यात मला अनेक अंगावर आलेल्या गोष्टींपैकी ती सगळ्यात जास्त अंगावर आलं की तो मुलगा जेव्हा म्हणतो पोलिसांना की तुम्हाला माहिती नाहीये हे काय प्रकरण आहे, Correct. यू हॅव नो आयडिया. म्हणजे True. जी घटना घडली आहे तुम्ही ती घटना म्हणून अनालाइज करताय, Correct. पण त्या मागच्या प्रेरणा ते का घडलं यू हॅव नो क्लू अबाउट इट. आणि हे सगळ्यात मोठा धोका हा यार की म्हणजे नवरा बायकोंमधलं नातं का नाजूक होतंय, आई वडील आणि मुलांमधलं नाजूक का नातं का नाजूक होतंय. वी आर नॉट गेटिंग एन आयडिया व्हॉट इज हॅपनिंग. कारण आपण त्या जगाचं ते जग समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत आहे, आय फील. म्हणजे आपण जे अगदी साजू मगाशी औषधाच्या बाटलीचं म्हणालास तसं, की सेम मला आठवलं, की माझ्या मुलाने 3 वर्षाचा होता आय थिंक, तर औषधाची बाटली अशी उपरी केली. सो ऑब्व्हियसली रिॲक्शन होती, की हे तू काय करतोयस? आय वॉज लाइक तू हे आय न्यू की हा मुलगा असा नाहीये, व्रात्य नाहीये, की तो उगाचच करेल. सो आय वॉज लाइक तू का केलंस हे? अरे माझ्या डकला बरं नाही वाटत आहे. औषधाची बाटली होती, तो मी त्याला औषध देतो. तू सांग मला मी कसं ओरडू त्याला? अरे म्हणजे हे थॉट होता ना ह्याच्या मागे. आय हॅड टू टेल हिम की हो बाळा, पण आता हे खोटं आहे की नाही डक? मी याला हे औषध आपण असं पाडून नाही करायचं. पण तू- फडकं आण आणि पुसून घे. तू मूर्ख आहेस. एक्झॅक्टली. ह्याच्यावर जस्ट इमॅजिन की मी प्रेक्षकांना विचारते की तुम्ही काय केलं असतं? रात्री 10 वाजलेत आणि मुलाने ही औषधाची बाटली डायनिंग टेबलवर उपडी केली आहे. कारण आपलं इरिटेशन आहे तर ते साफ करावं लागणार आहे. मला उद्या परत उठायचं पण आहे. इथेच इफ यू लिसन टू मी की मी त्याला सांगितलं आता जायचं आणि ते साफ करायचं. ही केलीये, चूक तर झालीये, राईट? लॉजिक ठीक आहे, कळलं की आपण त्या फॅन्टसी वर्ल्डमध्ये असतातच मुलं. पण त्याचं बिहेवियर असं काही चुकीचं नव्हतं रे. तर त्याला फक्त माहिती नव्हतं की हे मॅनिफेस्ट कसं करायचंय. पण इथेच मी त्याला ते शिकवत गेले, राईट? म्हणून त्याचं जग जाणून घेतलं, की त्याचं जग काय आहे? त्याचं जग त्याचे प्राणी आहेत. त्या प्राण्यांना बरं वाटत नाहीये. इथे इट्स अ ग्रेट थिंग. एक्झॅक्टली. त्याला हे वाटतंय की किती त्याला किती सेन्सिटिव्हिटी आहे ही, राईट? सो इथे आपण एकमेकांच्या जगाचं कुठेतरी हे होत नाही असं वाटतं, की नवऱ्याने येऊन की आज दिवसभरात काय झालं? खूप वेळा हिला काय कळणार आहे? अरे नसेल कळणार. ती म्हणजे सोल्युशन्स पण देणार नाही कदाचित. पण सांग तर. तुला भरपूर वेळा सांगताना तुला स्वतःलाच इन्साइट्स होतील, की हां यार आत्ता मला कळतंय की नाऊ दॅट व्हेन आय एम टॉकिंग टू यू कदाचित ही अशिवादी असेल. म्हणून हे किंवा असं ही झालं अडचण असेल. करायची अशी सुटेल किंवा अशी सुटे काहीही मी तुला स्वतःला ते इन्साइट्स येतील. प्लस तिला कळेल की किती दिवसभरात हे करतो. जसं कोविडमध्ये वर्क फ्रॉम होम झाल्यामुळे भरपूर लोकांना कळलं की काय जॉब्स आहेत आणि तुम्ही काय करता, राईट? सो ते खूप मग ते जग जाणून घ्या एकमेकांचं, की ते होत नाही कुठेतरी. मग आपण त्या आहेत ना एक वॉल्स उभ्या केल्यात आपल्या स्वतःभोवती, की जिथे मला माझ्या कन्व्हिनियन्स प्रमाणे काही माणसांना एंट्री मिळेल. असा कन्व्हिनियन्स कसा डिसाईड करू शकाल ना? म्हणजे काय नाही का. म्हणजे आत्ता मला वाटतंय मला माझ्या मित्राची गरज आहे, राईट? मग मी त्याला इंटरव्ह्यू दिलं, मी बोलले, मी ती वॉल बंद केली. ओ खूप होतंय आणि म्हणून लोकांना वाटतं की हे गरजेपुरतं झालंय म्हणून. किती वेळा लोक मला सांगतात फ्रेंड्स है बट क्या उनको जो प्रॉब्लम होती है कॉल करता है बाद में घोस्ट कर लेते हैं. मग हे कुठून आलं? मग देयर इज नो रेसिप्रोसिटी.
तू केलास का तुझ्या मित्राला फोन, की अरे तू का नाही 3 महिने झाले फोन का नाही केलास, मेसेज नाही केलास, त्याने नाही केला मी नाही केला, म्हणून मग बॉल बांधून टाकली. हा, आणि असं भांडणं काय, तुम्ही फक्त गरजेचं वेळी आठवतो का हे एक्झॅक्टली, भांडणं बोल हक्का? ना. एक्झॅक्टली. इफ यू हॅव अ सिग्निफिकंट, म्हणजे तू सिग्निफिकंट आहे तुझ्या आयुष्यातला, तर भांड ना. एक्सपेक्ट, त्याच्या स्टेट युअर एक्सपेक्टेशन. सांग की हो मला वाटतं की तुम्हाला ऍटलीस्ट आठवड्यात एकदा तरी मेसेज करावास, मीही केलाय बघ तुझे चॅट्स, कर कॉल. पण डायरेक्ट आपण त्या भिंती बांधून टाकतो आणि मग आपण सांगतो की मी एकटा आहे. मला कोणी नाहीये, कारण ती गरजेपुरती मैत्री नसते ना. सोडवायचं कसं काय, म्हणजे आपण फक्त काय करूया की फॅमिली युनिट हा जर आपण फोकस ठेवला सध्या, आणि त्या फॅमिली युनिटवरनंच मैत्री फ्लरिश होणार आहे, त्यातनंच पुढे आपण सगळे घडणार आहोत. मग नवरा बायकोंचा असेल, सासू सून असेल, आजी आजोबा नातवंड असतील वगैरे, हे सगळंच आहे. तर काय करावं ज्यांनी पूर्वी जे मी म्हणालो तसं डिफ्यूज जे व्हायचं ते डिफ्यूज होणं जे थांबलंय ते करण्यासाठी, म्हणजे डू यू रेकमेंड सम थिंग्स टू युअर? I do. One of the major things what we can do is जो आग्रह धरतो आपण की हे नाही माझं मत आहे, ते तसंच आणि तसंच तू करावंस हा माझा आग्रह नसू शकतो. सो आपलं मत मांडा, पण समोरच्या माणसाने मला हवं तेच करावं हा आग्रह नका धर. त्याने प्रॉब्लेम सुटतील. की मी घरामध्ये आपण बघितलं की आपली ही प्रथा आहे, राईट, संस्कृती आपली ही अशी आहे. ओके, सासू एखादी पद्धतीने हे सगळं करते. ओके, मला असं वाटतं की आत्ता तुम्हाला एकत्र राहायचं असेल, राईट, तर तिने ते सांगावं की ही आपली आपली पद्धत आहे, राईट. आता एवढं आग्रही असू नये की सून ते आणि तसंच करेल. युअर होम, तुम्हाला ते सगळं शक्य झालं, काय गृहधर्म असेल किंवा जे काही तुमच्या ट्रेडिशन्स असतील, प्रत्येकाची आपापली एक बिलीफ सिस्टम असते, राईट. समजा त्या सुनेला ती 12 तास घराबाहेर आहे, हाऊ विल यू एक्सपेक्ट की तिने 2 तासाची पूजा करावीच रोज, राईट. मला झेपतंय ना तोपर्यंत मी करेन, मग पुढच्या पिढीने ते करावंच हा माझा आग्रह नसावा. हा, पण मी म्हणून सोडून देईन का की तुम्हाला हवं तर करा. आय कॅन स्टेट माय एक्सपेक्टेशन्स, की माझ्या अपेक्षा आहेत, की की माझी इच्छा आहे की आपण निदान महिन्यातनं एकदा तरी हे केलं तर चालेल बाबा. नाव इट इज अ विन विन सिच्युएशन. मग तुम्ही थोडंसं एक पाऊल मागे गेला, मग पुढची जनरेशन एक पाऊल पुढे आले, हे करू शकतो. पण कुठेतरी तो संवाद संपत चाललाय असं वाटतं मला. की आय हॅव हॅड फॅमिलीज की सुनेने अगदी बेसिक जीन्स घातलीच नाही पाहिजे. आपण कोण आहोत रूल बनवणार आहे? आणि मग मग तुम्ही एक्सपेक्ट करता की सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं. नाही होणार ना. मग इथेच मला म्हणायचं एकमेकांची जगं समजून घ्या की तिला काय आवडतंय. मी माझ्या घरी रविवारी झोपायचे 10 पर्यंत. इथेही झोपू शकते का? का नाही झोपू शकत? झोपू शकते की. अगदी मला वाटते की सासू-सासऱ्यांना बरं नाहीये, त्या दिवशी मला उठून करावं लागेल. मग तेवढी अडॅप्टेबिलिटी ही यंग जनरेशननेही दाखवावी. नाही, जेव्हा मी आता आजूबाजूला बघतेय ना, तेव्हा माझी आई बघ सुपरवुमन आहे. म्हणजे सकाळी 5 वाजता उठून रात्री 12 पर्यंत. व्हेन आय थिंक अबाउट मी, नाही असं करू शकत मी. सो आय हॅव एक्सेप्टेड इट, राईट, की नाही होणार. ॲट टाइम्स दॅट्स ओके, मी झोमॅटो स्विगी करेन, राईट. पण तिथे जर का मग सासूने हट्ट धरला की नाही काही झालं तरी हे घरीच करायला हवं, तो आग्रह न, एवढं मला वाटतं. एकमेकांना समजून घ्या. मग समजून घेतलं की मग त्याचा गैरवापरही होणार नाही. मग तिथेच तुम्ही एकमेकांचा आदर करता, की तुम्हाला दिसते की बरं नाहीये किंवा जे काही तुमचे रोल्स आहेत एकमेकांना सांगा की आय एक्सपेक्ट की आज हे कर, राईट. पण अनफॉर्च्युनेटली आता मी आजूबाजूला जेव्हा बघते की सून घरातली कामं करायला आणायची, म्हणजे घरातली कामं होती अजूनही उमगार ह्या गोष्टी होत आहेत की घरातली कामं कोणी करायची, तर सुनेने करायची, अजूनही म्हणजे होतं. घरातली कामं सुनेनी करायची हे ठीक आहे, घरातली कामं करायला सून आणायची हे तर फारच. एक्झॅक्टली. पण होत आहे, म्हणजे वेन आय सी फॅमिलीज इवन इन थेरपी सेटिंग्स किंवा आउटसाइड ऑफ इट, की नाही हे सुनेचंच काम आहे. मग
माझा मुद्दा ह्या चवर आहे फक्त की स्टेट युअर एक्सपेक्टेशन्स. तुमच्या एक्सप्रेस करा की तुम्हाला काय हवंय, पण म्हणून तिने तेच करावं असं आग्रह नको. हे बेसिक आपण म्हणू शकतो कुटुंब व्यवस्थेच्या बाबतीत की तर मग आपण ती कुटुंब व्यवस्था जपू शकतो. कारण आय फील की दॅट इज द स्ट्रेंथ. तो सपोर्ट आहे. आय कम्प्लिटली अग्री. तो सपोर्ट आहे राईट, की मी आज जाऊ शकते, ह्या गोष्टी करू शकते बिकॉज आय नो बॅक देन की मला तो सपोर्ट आहे. जे आणि टाळी एका बाजूने वाजत नाही. सगळ्यांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन अपेक्षित असतं आणि ते द्यायला हवं सगळ्यांनी. म्हणजे मला तेच वाटतं की म्हणजे गेली 40-50 वर्ष आपण चर्चा करतोय भारतीय कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होतीये वगैरे वगैरे, आणि कोणीही त्यावर सिरियसली उठून काम केलेलं नाहीये. मला वाटतं इट्स हाय टाइम की आपण ते म्हणजे आपण इतक्या वाईट कंडिशनला आलो आहोत की आजी आजोबा मुलगा ते सोन समजा आपल्या कन्व्हेन्शनल याच्यात आणि नातवंड याला आपण एकत्र कुटुंब म्हणायला लागलोय. वेळाच एकत्र कुटुंब इज मोठं करेक्ट. अशा लेवलला आपण जर येत असू तर परत एकदा म्हणजे हे कल्चर म्हणून नाही, पण त्याची खरंच व्हॅल्यू म्हणजे त्याची युटिलिटी आहे, त्याचा फायदा आहे, त्याचा खूप मोठा मोठा आधार आहे. फक्त ते जुन्या पिढीनी थोडं ऍडजस्ट करणं, नवीन पिढीनी समजून घेणं, यात ना छोटे छोटे न्युआन्सेस इतके आहेत बघ की ती सून एका विशिष्ट प्रकारे लहानाची मोठी झाली. मग ते चांगलं वाईट काय गुण अवगुण ते सगळं ठीक आहे. या घराची एक मुलं हाताळण्याची, स्वयंपाक करण्याची, सणवार करण्याची विशिष्ट पद्धत आहे. आता त्या पद्धती मर्ज होणं हे तर एक चॅलेंज आहेच आहे. पण असं असू शकतं की या घरी आधीपासून चालत आलेला एक विशिष्ट प्रकारची रेसिपी खरंच चांगली नाहीये आणि दॅट शी वॉन्ट्स टू चेंज, किंवा तिच्या स्वभावात खरंच काही कमतरता आहेत ज्या बदललेल्या जायला हव्या आहेत. यातून जे फ्रिक्शन निर्माण होतं ना, ते मला म्हणजे मला जे मेसेजेस येतात त्यात मला बरेचदा हे जाणवतं. कारण तिथे मला समजायला वाटतं की सासू म्हणून मग मी ते अजून सोडलंच नाही ना, ते माझंच आहे, ते शेअर्ड आहे, हे 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 आमच्या दोघींचं आहे किंवा हे आपल्या सगळ्यांचं आहे फॉर दॅट मॅटर. मी अगदी म्हणत नाही की हे दोन्ही फक्त स्त्रियांचं आहे, राईट, हे सगळ्यांचं आहे. हे कुठेतरी ऍक्सेप्ट करणं हे अजूनही थोड्याशा ओल्डर जनरेशनला कठीण जात आहे. त्याच्यावरचा दुसरा भाग आहे की बा यंग जनरेशनने आता पुढाकार घ्यायला हवा की आय विल डू इट, मी माझ्या पद्धतीने करेन, आय विल डू इट. सांगा नाही की 9 वाजता ब्रेकफास्टची वेळ आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं डोक्यात आहे की मी हे करेन. समजा सासूबाई उठून 7 वाजता करताय, राईट, त्यांना माहितीच नाहीये. तुम्ही सांगून झोपा की मी 8ला उठेन, 9 पर्यंत ते होईल. साधं एक्झाम्पल, राईट, अगदी बेसिक, राईट, पण ते व्हायला हवं. नाहीतर मग त्या करून ठेवणार आहेत, मग तुम्हाला वाईट वाटेल की अरे यार मला करायचं होतं, मग ते टिप्स सुरू होतात आणि ते बरं एक्सप्रेस नाही करतायत, मग तिथे ते ती मनात धरून ठेवणार की ह्यांनाच पुढे पुढे करायचं असतं. वेरज ह्यांच्या मनात काय होतं की अरे हे कधी उठतील राहू दे, मी आपल्या माझ्या ह्याने करून टाकते. पण दोघींच्या मनात ते वेगळ्याच गोष्टी राहिल्या. सो म्हणून ते संवाद थोडेफार झाले पाहिजेत की माझ्या डोक्यात हे होतं, हे सांगा. कारण मी आता माझ्या जेव्हा सिग्निफिकंट फॅमिलीला भेटते, राईट, तेव्हाही की आपण एन्जॉय करतो की, कारण तेच आपले रूट्स आहेत ना, तेच रूट्स आहेत. ह्याच्यामध्ये सगळंच पटतंय का मला सगळ्यांचं? नाही, पण ते मी लेट गो करू शकते का, राईट, कारण ही माझी माणसं आहेत आणि ही माझी माणसं मला लागणार आहेत, हे मला माहिती आहे. म्हणून मला ते कॉन्शियसली लेट गो करायचं आणि हे प्रत्येकाने विचार करायला हवा. बरं, त्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतील. माझी माणसं आहेत म्हणून ती माझ्याबरोबर नाही राहणार. उद्या त्यांना बरं नाहीये तर मी जाते का, काही एफर्ट्स घेतेय का, हे बघावं लागेल, राईट. मग अगदी फोन करून मी चौकशी करणं, राईट, हेही त्याचा एक एफर्ट्सचाच भाग होतो की येऊन भेटणं किंवा अगदी बेसिक म्हणजे तो अगेन ते इमोशनल कनेक्ट राहणं, त्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतात. हे आणि आत्ताच्या काळात तर ज्या लागतातच, कारण आपण सतत ऑक्युपाईड आहोत. खरंय, सतत ऑक्युपाईड आहोत की वेन देर आर सो मेनी टॅब्स ओपन की ते एकेका टॅबला जाऊन कुठेतरी ते क्लोजर देणं, आय फील म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हे खूप वेळा डिफिकल्ट होतं. पण तारेवरची कसरत होते, ती करावी लागते कुठेतरी. पण बेसिकली नाती जपायला हे एफर्ट्स घ्यावे लागतात, माझं प्रांजळ मत आहे. आत्ताच्या काळात तर जास्तच, कारण आपण एकमेकांबरोबर नाही आहोत सतत. आधी जसं म्हणास की एकत्र सगळे राहायचे,
आता एकत्र राहत नाहीये, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. थ्रूआउट युअर हा माझा शेवटचा प्रश्न आहे आणि मला ना यात थोडे टिप्स हवे आहेत. या सगळ्या काउन्सिलिंगच्या अनुभवात हा जो कम्युनिकेशनचा मुद्दा आता शेवटी आपला आला, हा थोडा एकदम केंद्रस्थानी वाटतो का? की हो. सगळी चांगली म्हणजे सगळी नसतात, काही वाईट माणसं असतात, पण बहुतांश चांगली माणसं आहेत, पण फक्त नीट बोलणं होत नाही, नीट शेअर होत नाही म्हणून होते. होतं. नीट बोलणं, टोन, तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स, किती वेळा म्हणजे आणि ना प्रत्येकाचं आपण एक बायस्ड मनात ठेवलेलं असतं, की हा माणूस असा आहे, ही बाई अशी आहे आणि आपले जे रिॲक्शन्स आहेत, ह्या सगळ्या बायस्डची येत असतात. आपण अझ्युम करतो ना, की हे असं आहे, की किती वेळा मला लोकं सांगतात, की "मॅडम तुम्ही सांगा हे. तुम्ही सांगितलं की माझा मुलगा ऐकेल. आम्ही सांगितलेलं ऐकत नाही." का? तर त्या मुलाने अझ्युम केलेलं आहे, की आई-बाबा आहेत म्हणजे ह्यांना सिरियसली घ्यायचं नाहीये. मी देयर इज दिस थिन लाईन ही का आहे? कारण मी जे सांगते ते मी करते. मग तिथून त्या मुलाला विश्वास बसतोय माझ्यावर, की बाबा ही सेन्स बोलते, भरपूर गोष्टी काही बोलत नाही. राईट? मग मी ते कसं बोलते? माझा टोन कसा आहे? मी किती डॉमिनंटली त्या गोष्टी सांगते. राईट? कन्व्हिक्शनने सांगणं वेगळं, माझा एक्सपिरियन्स म्हणून सांगणं वेगळं आणि मी म्हणते ती पूर्व दिशा म्हणून करायचं हे सांगणं वेगळं. याच्यामध्ये फरक आहे. राईट? की हो, माझा एक्सपिरियन्स असं सांगतो की धिस वर्क्स. दॅट डज नॉट मीन सेम थिंग विल वर्क फॉर हर. मग तिचा चॉईस आहे ना, की तिने हे तुझं म्हणणं ग्राह्य धरावं का नाही धरावं? मग तो परत अट्टाहास नको तिथे. तो एक फॅक्टर खूप महत्वाचा आहे. आणि एखादी गोष्ट नाही खटकली, तर ते मला सांगता आलं पाहिजे. नाही पटली तर सांगता. नाही पटले तर सांगता आलं पाहिजे, की मला ना हे थोडंसं नाही पटलं. व्हॉट वॉज म्हणजे काय काय झालं? कॅन यू टेल मी मोर अबाउट इट? की म्हणजे हे असं का केलंस? आणि मग जेव्हा हे असं का केलंस हे येतं ना, ते जेव्हा मी सांगते, की मला हे नाही पटलं किंवा मला हे नाही आवडलं, तिथे मी दुसऱ्यावर ब्लेम नाही करत आहे. राइट? मला नाही पटलेलं. सो कॅन यू टेल मी किंवा मला समजलं नाही, म्हणजे अजून सॉफ्टर, की हे असं का झालं मला कळालं नाही बाबा, काय झालंय. इन्स्टेड ऑफ की तुझं वागणं चुकीचं आहे. इथे मी ब्लेम केला. हे तुझं वागणं चुकीचं आहे. आता मला सांग तू असं का बोललीस? मग तिथे माणूस डिफेन्सिव्हच झाला ना डायरेक्ट. जेव्हा आपण समोरच्यावर अटॅक करतो तेव्हा आपली फर्स्ट रिएक्शन इज टू गेट डिफेन्सिव्ह. पण जेव्हा मी असं म्हणते, की हो, इथे ना मला थोडं हा मुद्दा पटला नाहीये. काय झालं? काहीतरी कम्युनिकेशन होऊ शकतं. सो ते अगदीच संवाद हा महत्वाचा आहे आणि तो कुठेतरी आणि आय वुड ऑल्सो से वन ऑन वन. वन ऑन वन संवाद, की एखादी गोष्ट आता समजा मला माझ्या नवऱ्याची एखादी गोष्ट पटली नाहीये, तर मी ते 4 चौघांसोबत नाही ना बोलणार. टोमणे मारून पण नाही बोलणार. ते मला दोघांमध्येच सॉर्ट आउट करायला हवं. मग ते मुलाच्या बद्दल पण असू देत, सासू-सुनांमधलं असू देत, कुठलंही असू देत. ते वन ऑन वन होऊ देत. वी ऑल्वेज से की प्रेज व्हेन एव्हरीबडी इज अराउंड, राइट? पण आपल्याला फीडबॅक द्यायचा असेल, कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक द्यायचा असेल, तर तो एकट्यामध्येच करायला हवा. तर ते फार महत्वाचं आहे. हा अवघड आहे. हो. अवघड आहे. आय वुड से चॅलेंजिंग आहे. हो. राइट? की इम्पॉसिबल नाहीये, हा पण शक्य नाही. चॅलेंजिंग आहे. कारण आता इव्हन आपण आधीची पिढी म्हटलं, की त्यांना आत्ता हे सगळं टीव्ही त्यांच्या तिशीत आले. त्यांचं WhatsApp आणि हे सगळं त्यांच्या साथीत आलं आणि तेही आत्ता त्या टेक्नॉलॉजीमध्ये अगदीच म्हणजे टू एन एक्सटेंट वेअर वी आर कन्सर्न की आता ते ॲडिक्टेड होत आहेत का? अशापर्यंत ते आलेलं आहे. तर आता मी मध्ये ऐकत होते जसं की आजी-आजोबांच्या गोष्टी हे YouTubeने रिप्लेस केल्यात. पण ते नाही व्हायला पाहिजे ना. अगेन तो ह्युमन कनेक्ट महत्वाचा आहे. मग आजी-आजोबा सांगतायत का गोष्टी? हे इथे मग माझा मुद्दा आहे. मग तुम्ही आजी-आजोबा म्हणून की आमच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत, की आत्ता दुपारी आम्ही बाहेर आहोत. तुम्ही सांगा की गोष्टी त्याला. त्याला न्यात आहेत त्या वेगवेगळ्या जगामध्ये. मग ते मिसिंग झालं, की तिथे प्रॉब्लेम होतो. म्हणून आत्ताचे आपले रोल्स आपण थोडेसे डिफाईन करून घेतले तर, की आता आजी-आजोबा आहेत. ते मुलगा आणि सून आहे. त्यांना काही मुलगा-मुलगी आहे. सो आता घेऊ देत ना थोड्याशा जबाबदाऱ्या नवीन पिढीला. तुम्ही या बॅकफूटला. इथे तुम्ही रोल्स डिफाईन करताय, की आता आमचा रोल कुठेतरी तुम्हाला नॉलेज देणं आहे. मग तुम्हाला ते गाईड करणं आहे. राइट?
मग गाईड करायला तुम्ही हात धरून नेऊ शकता किंवा तुम्ही हा मार्ग दाखवू शकता. प्रत्येक वेळेला तुम्हाला किथली द्यायची गरज नाहीये. पण ते होत नाही. खूप वेळा तो आग्रह असतो, की अगदी साधं, "मी ह्याच्याकडनं घेतो भाजी, तुम्ही पण त्याच्याकडनंच घ्या." अगदी साधं रे, म्हणजे आपण फार मोठ्या थिअरीज, छोट्या एक्झाम्पल्समधनं आपण सांगू शकतो. नाही, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचाच इतका ती बांधून मोठी ती हे होते ना. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. का अट्टहास? असेल ना चांगलं, राईट? ह्याला 10 वेळा घेतल्यानंतर कळणार आहे कोणाकडे भाजी चांगली मिळते ती. मी तर म्हणतो ना, एक स्मार्टली निगोशिएट करायला पाहिजे. ज्या गोष्टींचा फरक पडत नाही त्या सोडून द्यायच्या. म्हणजे माझ्या गोष्टी हव्या त्यावेळी म्हणायचं, "बा मी तेव्हा ऐकलं होतं ना तुझं." आय मीन दीज आर व्हेरी स्मॉल हो, थिंग्स. अगदी, अगदी. म्हणजे मुलांबरोबर आपण हेच करतो ना, की अगदी. ज्या गोष्टीची परमिशन द्यायचीच आहे, हो, ते म्हणायचं की "हां, तुझ्यासाठी देतोय मी." म्हणजे Correct. नंतर त्याला अभ्यासाला बसवता येईल. करेक्ट, करेक्ट. तर तेच आहे म्हणजे नोईंग हाऊ टू कम्युनिकेट व्हेरी स्मार्टली आय थिंक आणि कुठेतरी आपण ते एक वीनेस जपायला हवा. कमिंग बॅक टू दॅट कन्क्लुजन, हे मला वाटतं, की आपल्या सगळ्यांना आपल्या एकमेकांची गरज आहे. तर ती गरज ओळखून की नाही, मी एकटं सुखी नाही होऊ शकणार आहे. कितीही म्हटलं माणसाचा डिफेन्स असतो. आय डोंट नीड एनीबडी. तसं नाही. म्हणजे हे चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणजे व्हेनेव्हर थेरपीमध्ये सुद्धा जेव्हा हे येतं तेव्हा वी गो डीप डाउन अँड वी वर्क ऑन दॅट. मग ते कळतं अनकॉन्शियसली, की नाही मला आत्ता कोणी नाहीये, म्हणून माझ्या डिफेन्सचं ते एक्सेप्ट केलं, की बाबा मी एकटा आहे तर ते बरं आहे. पण नाही ना, मला लागणार आहेत लोकं. मग लोकं लागणार आहेत तेव्हा मी किती ॲडजस्ट करतोय, मी किती अडॅप्ट करतोय, ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सोशल डायनामिक्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे मला करावंच लागणार आहे. पण ते ॲडजस्टमेंटही लोकांच्या, जे आपण फ्रस्ट्रेशन टॉलरन्स आणि या सगळ्या गोष्टी म्हणाल्या, तेही कमी होत चाललं. मग लेट्स वर्क कलेक्टिव्हली इज व्हॉट आय फील, की आपण एकमेकांना एकमेकांच्या जगामध्ये शिरूत थोडंसं इंटरफिअर न करता, पण ते कळूयात, की ह्याचं जग काय आहे आणि तो विचार करून आपण पुढे जाऊया. म्हणजे सगळ्या बाजूंनी प्रयत्न करूया. मग आपले नातेसंबंध टिकून राहतील आणि संवाद हा तर बेसच आहे कुठल्याही नात्यांचा, की आपण तो कसा करतो. थँक्यू सो मच श्वेता. फार म्हणजे आपण फार रॅन्डम बोललोय असं हो, कदाचित असं प्रेक्षकांना वाटेल. पण हे आहेच इतकं एकमेकांमध्ये गुंतलेलं ना, Exactly, की exactly. वेगवेगळं ते असं नाही सोडवता येणार नाही आहे. सोडवता येते, असं होतं. त्यामुळे त्याचा जर सेंट्रल थीम जर पकडली तर म्हणजे आपण जिथे सुरू केलं आणि जिथे संपलो ते फार सुंदर कनेक्ट आहे, की मी माझं जगणार आहे, मी स्वयंभू आहे असं समजू नये. आपल्याला सर्वांना एकमेकांची गरज आहे. तो नोईंग दॅट इट्स वी आणि तो वी जपण्यासाठी संवाद नीट साधता येणं इथून सुरुवात आहे. तो संवाद नीट साधता यावा यासाठी मग थोडा अहम कमी करायला लागेल. थोडं समोरच्याचं ऐकायला लागेल, समजून घ्यायला लागेल, आपलं म्हणणं नीट समजून सांगायला लागेल. मला वाटतं या लाईफ स्किल्स आपण सिरियसली शिकायला हव्यात. हा आजचा सर्वात मोठा टेकअवे आहे, ॲब्सोल्युटली. की म्हणजे बोलता येणं तर नंतर आधी समोरच्याचं ऐकता येणं, ऐकून घेणं आणि मग नीट समजावून सांगणं. मग ते तुम्ही तुमच्या मुलाला हँडल करताय, की सासूंना, सासऱ्याला, की नवरा बायको एकमेकांना, की मित्रमैत्रिणींना. पण आय थिंक त्याच्यामध्ये हां. एकच गोष्ट हो, फक्त हो, ॲड प्लीज. करते. आपण जे इमोशनल रेग्युलेशन म्हणतो, की भावना तू आता जे म्हणालास, की एक्सप्रेस करता आल्या पाहिजे. त्या भावना मला राग आला, म्हणजे अगेन व्हेन आय गो बॅक, की मी राग आला तर मी कसा एक्सप्रेस करते, हे शिकवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे शिकणं प्रत्येकाला, राईट, की 4 लोकं समोर असताना मी कसा माझा राग व्यक्त करते. हे इमोशनल रेग्युलेशन आहे ना. हे मला माझ्या माझ्या नवीन पिढीलाही शिकवावं लागेल आणि मला प्रत्येकाला घरातल्याही शिकावं लागेल. की मला एखादी गोष्ट नाही आवडली, मला एखाद्या गोष्टीचा राग आला, ते मी कसं एक्सप्रेस करतो. दुसऱ्याचा इन्सल्ट न करता, त्याची त्याची बाजू हे न करता मी कसं एक्सप्रेस करतोय, त्याला खूप महत्त्व आहे. म्हणून ते इमोशनल रेग्युलेशन इज समथिंग दॅट वी ऑल नीड टू लर्न. बरोबर आहे. म्हणजे संवाद नीट साधायचा असेल तर आधी म्हणजे विचारांवर तर थोडा ताबा हवा म्हणजे नीट व्यक्त होता येईल. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. मला वाटतं या नोटवर थांबूया. समस्या आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सुदैवाने समस्या नाकारण्याची फेज आपण ओलांडली आहे. म्हणजे एक 5 वर्षांपूर्वी कदाचित आपण ही समस्या मान्यच नसती केली. पण आता जेनझीज बद्दल, डिवोर्स बद्दल, पेरेंटिंगच्या अडचणींबद्दल इतकं बोललं जातंय, की आपल्या सर्वांना माहिती आहे, की समथिंग इज रॉंग आणि आपण सर्वांनीच प्रयत्न करून फिक्स करायला पाहिजे. आपल्या घरात जर अशी समस्या नसेल, तर
एक नंबर. पण जर आपल्या आजूबाजूला समस्या असतील तर त्याही सोडवायला वी शुड कॉन्ट्रीब्यूट. एक सोसायटी म्हणून मला वाटतं आपण सर्वांनी म्हणजे मी माझं घर इथूनच तर प्रॉब्लेम सुरू झाला आहे. मी माझं घर तर आहेच आहे, पण माझे चुलत भाऊ, माझे मावस भाऊ, माझ्या वाईफची बाजू, ही सगळ्यांची आमची एक फॅमिली आणि कुठेही जर काही चुकत असेल तर ते दुरुस्त करायला पाहिजे. ते दुरुस्त करण्यासाठी आपण एक चांगला कॉन्ट्रीब्युटरी फोर्स व्हायला पाहिजे. ते होण्यासाठी त्या वीला समजून घेऊया. चांगलं संभाषण कसं साधायचं हे शिकूया आणि त्यासाठी विचारांवर काम करूया. मला वाटतं ही एक टास्क लिस्ट आपण सर्वजण Yes. एकमेकांना घेऊ. आणि श्रोता वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. खूप मजा आली गप्पा मारताना. खूप शिकायला मिळालं. मला माझं बरंचसं फ्रस्ट्रेशन व्यक्त करता आलं की हे काय होतंय आजूबाजूला. सो थँक्यू व्हेरी मच. आपण परत एकदा जमलं तर एखाद्या वेगळ्या नक्की, विषयी नक्की. गप्पा. अगदीच नक्की. येस. चलो भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.